संवाद सामाजिक संस्था आयोजित निर्भीड युवा वक्ता ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2023। नमस्कार, मी सृष्टी हनुमंत जगताप, सुयश विद्यालय बार्शी येथील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक आदर्श। आज मी अशा एका महान आणि अद्भुत शक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आणि जगाला अभिमान आहे। सर्वप्रथम महाराष्ट्राचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। महाराष्ट्रात असा एक आणि एकच राजा होऊन गेला, असा एक आणि एकच राजा होऊन गेला। 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या धाडसाने, जिद्दीने आणि पराक्रमाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मूठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा झेंडा फडकवला। त्यावेळी या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजवत होत्या। मुघलांच्या कैदेत अनेक मराठा लाखो सैनिक खिलबत पडले होते। अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता। शेतकऱ्यांना कोणी कैवारी नव्हता। अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार। आणि अखेर ती वेळ आली, सह्याद्रीवर गर्जना झाली, शिवनेरीवर तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला। मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला। जगदंब 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 जगदंब, ना चिंता ना भीती, ज्यांच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती। पाहुणी छत्रपतींचे तेज झुकल्या सर्वांच्या नजरा, पाहुणी छत्रपतींचे तेज झुकल्या सर्वांच्या नजरा। राजे जन्म दिला तुम्हाला, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। जर शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले नसते तर इतिहास वेगळा राहिला असता आणि वर्तमान भयावह राहिले असते। माता जिजाऊंनी शुभांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण केले होते। प्रदीपचंद्र लेखे व वर्धीष्णु विश्ववंदिता, शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते। 19 फेब्रुवारी 1630 रोजी दगडाला पाझर फुटला, कारण याच दिवशी आमचा शिवबा जन्माला आला। शिवबा हत्ती, घोडा, तलवारबाजी इत्यादी 64 कलांमध्ये पारंगत झाले। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता। असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक आणि एकच होता। पुढे शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग मोहीम फत्तेनिशाही दौड लागली। लोककल्याणकारी रयतेचा राजा शिवछत्रपती झाला। राजनीती धुरंधर, बहुजन प्रतिपदशहा, अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। पाण्याचे मोल समजण्यासाठी दुष्काळात जावे लागते, आणि छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावे लागते। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, राष्ट्राला पुन्हा एकदा माझी जिजाऊंचा शिवबा पाहिजे। शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने सारे हिंदुस्तान हलवून गेला। वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला। मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला। स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवाने झुकून मुजरा केला, असा एक आणि एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला। शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, परंतु शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे। आणि जो कोणी शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल तोच या जगावर राज्य करेन हे मात्र नक्की। तुम्ही अधिक उंचीवर, तुम्हाला अधिक संघर्ष। 385 वर्ष झाले पण आपण अजूनही छत्रपती शिवाजी महाराज यांना विसरलेलो नाहीयेत। कारण राजाच्या माणसाच्या आयुष्यात इतका संघर्ष आलेला आहे की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत जानदार राजा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, भोसले घराणे कुलदीपक, माता जिजाऊ सुपुत्र,
श्रीमान योगी, योगीराज, बुद्धिवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, कुलवंत, धनवंत, श्री 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 महाराजराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेवटी जाता जाता मी एक संदेश देऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे की शिवजयंती ही नाचून नाही तर शिवरायांचे विचार वाचून ते विचार स्वतःच्या आचरणात आणून साजरी करावी। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।